मंत्रिमंडळातील आपले सहकारी आणि अतिशय कर्तव्यनिष्ठ असे मंत्री आमदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार दराडे, शंकरराव वाघ, क्रांतीलालजी भानगे, कपूर सत्तर, आनंदजी मनोहर जिवते, श्रद्धा कोचकर, माझ्या भावांनो, भगिनी मातांनो, जास्त वेळ काही घेणार नाही. मला असं वाटतं की पहिल्यांदाच उत्सवाच्या योजना ज्या आहे लागू करण्यात आल्या. आणि राज्यातील जे वस्त्रोद्योग विणकर जे आहे त्यांना प्रोत्साहन देण्याकरता गणेश चतुर्थीच्या निमित्तानं पैठणी साडी, हिंदू शाल, करवट, काठवाडी, घोंगडी, गण, फॅब्रिक उत्सव भत्ता असा लागू केला आणि हा पहिल्यांदाच या राज्यामध्ये घडत आहे. उत्सव योजनेचा लाभ देताना केंद्र शासनाकडे नोंदणी असणे बंधनकारक आहे. ही अट शिथिल करून राज्य शासनाने नोंदणी असलेल्या सर्वच विणकरांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी चंद्रकांत दादाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे 2004 साली जेव्हा आलं तेव्हा 4-5 दुकानं होती आपली पैठणी विक्रीची, परंतु ज्या फॅसिलिटीज तयार झाल्या तर गोळा इतर अनेक गोष्टी सांगण्याची काही आवश्यकता नाही. पण आज ते आपल्याकडे 400हून जास्त दुकानं जे आहेत ती पैठणी विक्रीची जी आहेत सुरू आहे. त्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी या विणकरांच्या कलेची दखल घेऊन 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हँडलूम डे म्हणून घोषित केलेला आहे. मला असं वाटतं की या देशामध्ये शेतीच्या खालोखाल प्रमुख उद्योग धंदा आणि अधिकाधिक लोक त्याच्यामध्ये काम करतात असा हा धंदा आहे तो विणकरांचा धंदा आहे. त्याच्यामुळे केंद्र सरकारनं मोदी साहेबांनी यांच्याकडे लक्ष दिलं आहे. तुम्हाला सगळ्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं. सर्व समाजाने यासाठी हा राष्ट्रीय हँडलूम डे जो आहे हा त्यांनी घोषित केला. राज्य सरकारकडे आपला प्रयत्न सुरू आहे आणि लवकरच तो यशस्वी होईल. विणकर समाजासाठी सुद्धा एक वेगळं महामंडळ स्थापन करण्याची तयारी राज्य सरकारमध्ये सुरू आहे. आपण त्याचा पाठ करत जेवढ्या गेली आहेत तुतीच्या शेतीला प्रोत्साहन देऊन रेशीम पार्क उभारण्याची गरज आहे आणि एरंडगावला जे आहे आपण 25 एकर जागा रेशीम पार्कसाठी दिलेली आहे. आणि कालच एवढ्या शासकीय रेशीम कोष खुली बाजारपेठ निर्मितीस वस्त्रोद्योग विभागानं मान्यता दिलेली आहे. त्याबद्दल मी चंद्रकांत दादा पाटील यांचा अत्यंत आभार आहे. या ठिकाणी चित्रधना बारामती रेशीम पार्कच्या धर्तीवर रेशीम पार्क निर्माण करण्यासाठी आपले प्रयत्न आहे. मी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की हा रेशीम पार्क प्रकल्प उभं करण्यासाठी सविस्तर प्रकल्प जो आहे हा तातडीनं जे आहे आपण शासनाकडे सादर करा. आम्हाला सांगावं आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा आपण करू. आता पैठणी म्हटल्यानंतर रॉ मटेरियल म्हणजे सेल्फ लागतं. बँगलोर आणि इकडं तिकडं आमचे लोक जात असतात. अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं. ते जर इकडेच जर निर्माण सगळं झालं असेल तर मला असं वाटतं की आमच्या लोकांना आपल्या सगळ्या लोकांचा खूप फायदा होणार. आणि हे पैठणी क्लस्टर सगळं आपलं जे आहे सगळं कार्यक्रम झाल्यानंतर 125 मेट्रिक टन कच्चे रेशीम सूत आपल्याला लागणार आहे. आणि यासाठी येवला आणि जवळच्या जिल्ह्यांमध्ये साधारणपणे 2,500 एकर
तुती लागवड असणं आवश्यक आहे. मला या ठिकाणी सांगायचं आहे की तुतीचा जो आहे आपल्याला मोबदला सुद्धा इथंच मिळणार आहे. मी जास्त काही वेळ घेणार नाही, पण आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे पैठणच्या बाबतीमध्ये आमच्या आता सुद्धा लग्न झाल्यानंतर पैठणी लागते आणि पैठणी असले की अनेक लोक जे आहेत शेवटपर्यंत जपून ठेवतात आयुष्यभर ती पैठणी. आणि पैठणीचे प्रकार तरी किती आहेत मी तुम्हाला सांगायला मिळेल. सोनं चांदीच्या तारा सुद्धा त्याच्यात मिळणार जातात. मी अधिक काही जास्त बोलणार नाही. मोर, तोतामिना, कमळाचं फूल असं जरिका नसतंय, कोयली, आंबा, आशक्ती, बांगडी, मधुमोह, पारवा, नक्षी अशी असते. पुण्यापट्टा असावली, अजंता लोटास वेगवेगळे जे आहेत नक्षीकाम आजकाल होतात. आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो दादा की या देवळ्यातील आमचे उत्पादक भांडगे यांना 3 वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. 3 वेळा. आणि रमेश सिंग रामसिंग परदेशी यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. मी आता अधिक वेळ नाही घेणार काय. आणि आपल्याला तशा अनेक योजना आहेत. 2-3 विश्वकर्मा योजना आहे. त्याच्यामध्ये आपण टूल खरेदीसाठी 20,000 रुपये देतो. आपल्याकडे मोदी आवास योजना सुरू आहे ओबीसी साठी, शेड्यूल कास्टसाठी रमाई आवास, एसटी साठी शबरी आवास, विजय ओबीसी मला सांगितलं किंवा विजय ओबीसी मोदी आवास, शहरी भागासाठी प्रधानमंत्री आवास. मी जे काही अधिकारी जे असतील त्यांना मी सांगू इच्छितो एकही घर आता असं असता कामा नाही की जे सांगतील मला की आमच्याकडे घर नाही किंवा आमच्याकडे अमुक त्रास आहे. ह्या सगळ्या योजना सगळ्यांसाठी परिपूर्ण आहेत. या योजना ताबडतोब तुम्ही सादर करा आणि ज्यांना घर नाही त्यांना घर ताबडतोब 1 वर्षाच्या आतमध्ये जो आहे हा कार्यक्रम पूर्ण करायचा आहे. फार मोठ्या प्रमाणावर जो आहे मोदी साहेबांनी याच्यासाठी पैसा सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे अधिक बोलत नाही. आणि हे ते ओळखपत्र द्यावं म्हणून जे नाही म्हणून आज ज्यांना आमच्या या कार्यक्रमाचा लाभ मिळत नसेल तर अशी जी आहे यादी तयार केलेली आहे. आणि मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं दादांना विनंती करतो की या सगळ्यांना ओळखपत्र द्यावं म्हणजे या सगळ्यांचा सगळ्यांना जो आहे आपल्या या योजनेचा चांगला फायदा होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.